एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई ठाणे नवी मुंबईत सीएनजी गॅस पुरवठा बंद आहे। आरसीएफ कंपाऊंड मधील मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झालाय। मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झालाय। घरगुती पीएनजी ग्राहकांना गॅस पुरवठा सुरू राहणार, गॅस कंपनीकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर मुंबईतील वाहतुकीवर यामुळे परिणाम झालेला आहे। खासगी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। ठिकठिकाणी रिक्षा टॅक्सीच्या रांगा पाहायला मिळतात। आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली। खरं तर हे काल दुपारपासूनच या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानंतर सर्वत्र मुंबई नवी मुंबई असेल या सर्वच ठिकाणी गॅसचा पुरवठा जो तो बंद करण्यात आला आणि याचा फटका कुठेतरी आता सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय। आपण सध्या वडाळ्याच्या या पेट्रोल पंपच्या जवळ आहोत। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता कालपासून बंद झालेली गॅसची जो पुरवठा आहे याचा फटका आता सर्वसामान्यांवरती पडला आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच बेस्टच्या बसेस सुद्धा या ठिकाणी बंद झाले। तब्बल 1100 बसेस खरं तर सीएनजी वरती चालत असतात। त्या सीएनजी वरती चालणारे बसेस सुद्धा आता आपल्या डेपोमध्ये सुद्धा बंद आहेत, कारण की त्यांच्याकडे सुद्धा गॅसचा पुरवठा जो आहे तो कमी आहे। आपण काही लोकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत। दादा, काय सांगाल, गॅसचा पुरवठा कालपासून बंद झाला, इथे तुम्ही कधीपासून आहात? काल दुपारपासून आहे, 1 वाजल्यापासून लाईन लावली, अजूनपर्यंत गॅस नाही। नुसती लाईन लावून बसलोय। गॅसच नाही तर काय धंदा करणार आणि काय पब्लिकला सर्व्हिस द्यायला पाहिजे, सर्व्हिस पण द्यायला भेटत नाही। यामुळे घरचे पण वांदे, घरचे पण उपाशी मारायला लागले। तुम्ही कधीपासून गॅससाठी उभे आहात तिकडे, काय सांगा? भाई साहब 6 बजे से खड़ा हूँ यहाँ पे लाइन में, और कल का लाइन लगा करके यहाँ पे हम लोग 2 घंटे के लिए चला भी गया और गैस मिल नहीं रहा है, करूँ क्या? और 50 का प्रेशर बचा है, गाड़ी लेके कहाँ जाऊँगा?